आपल्या घरात एक तरी माणूस असा असतोय की आपल्या कुळाचा उद्धार करावा म्हणून झटत असतोय. पण आपल्याच घरातली काय करते त्याला तुला देव देव करतोस अजिबात काय करा नाही म्हणजे सारखं हिडीस पिडीस करायचा. अरे काय सांगावं, त्यो जेवढं देवाचं करतोय म्हणून तुम्ही टिकला आजचीला. तुमच्या घरात जर तंत्रबाधा असली काय बाकीचा काय विषय असला, त्यो देव देव करतोय म्हणून तुम्ही जिवंत आहे. हे लक्षात घ्या तुम्ही. त्यानं फक्त का नाही जो देव देव करतोय का नाही जास्त, जो अभिषेक करत असतोय, मंत्र जप करत असतोय, या नॉनव्हेज वगैरे खात नाही, तो एकदम सात्विक असतोय बघा. त्यानं फक्त 1 महिना घरातनं हात काढून घ्यायचा. घरचं बघायचं कसं होतंय मग. त्याला आता जो करतोय का ना आध्यात्मिक त्याला रोकटोक तुम्ही करू नका. एकतर तुम्ही सुधारा नाहीतर तुम्ही मारा. फक्त विषय काय असतो या, आगीत जळत असला की तिची जळ आपल्याला पण लागणार बरं का, एवढं निश्चित आहे. म्हणून त्याला रोकट त्याचं ती करतंय आध्यात्मिक, तुम्हाला काय घेणं देणं आहे? बरं तुम्हाला तो सुधरा. आता तो आत्मा कुठनं कसा आलाय हे तुम्हाला माहिती आहे का? तुमच्या कुळात का जन्म घेतलाय? बरं तुमच्याच घरात का जन्म घेतलाय? तुमच्याच पोटी. तुम्ही सगळे बिवडी नालाय काय आणि तो एकटाच चांगला आत्मा आहे. म्हणजे कुठलं व्यसन नाही काय नाही एक मार्गी सगळं. मग डीएनए तर आहे ना, रक्त त्याच्या अंगात आहे. मग त्यानं बी तसं वागायला पाहिजे. पण तो तसा वागत नाही. का? तर आत्मा वेगळा आहे. आत्मा म्हणजे काय हे तुम्ही समजून घ्या पहिल्यांदा. एनर्जी नॉट टू बी क्रिएटेड, नॉट टू बी डिस्ट्रॉयड. म्हणजे आत्म्याला तुम्ही जाळू बिळू शकत नाही, मारू शकत नाही, काय नाही. तो फक्त ट्रान्सफर होत असतोय. मग त्याच्या भोगानुसार